हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सारिका अमोल वाईब्स. तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मस्त मजेतच राहा आणि खातसुद्धा राहा. तर चला, आज मी बनवत होते मटकीची उसळ, पण रस्सा उसळ बनवते बरं का. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन कोणीही बघत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा. तर बघा, इथे मी तेल गरम केले आणि कांदासुद्धा मी कट करून घेतलेला आहे. तर तोच मी कांदा आता इथे तेल गरम झाले टाकते. एक मध्यम आकाराचा कांदा मी कट करून घेतला आणि तोच टाकला आहे मी इथे. आता हा सोनेरी रंग होईपर्यंत हा कांदा आपण परतून घ्यायचा. छान असं लालसर भाजूयात आपण याला आणि नंतर यामध्ये जे लागते ते टाकून घेऊयात. तर बघा, इथं आपला कांदा असा भाजून झालेला आहे. कांदा भाजलेला आहे. आपण टाकू याच्यामध्ये आता कढीपत्ता. कढीपत्ता कसा उडतो बघा, तडतड. आणि याच्यानंतर आपण टाकूयात एक टोमॅटो. एक टोमॅटो टाकलेलं आहे. टोमॅटो टाकलं सर्वात अगोदर टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ. कारण मीठ टाकलं की जे आपण आता इथे टोमॅटो टाकले ना ते लगेच बारीक होतं, स्मॅश होतं छान. मीठ टाकून घेतले. मग टमाटे छान त्याच्याने मॅश होईल. आणि याच्यामध्ये आता आपण टाकूयात हळद. आणि रश्श्याची उसळ करायची मग कांदा टोमॅटो तर टाकलेलंच आहे आपण, पण थोडासा रस्सा करायचा म्हणून मी इथं ना अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं थोडंसं वाटण करून घेतलं होतं. ते सुद्धा मी तिथं टाकते बरं का, रस्सा उसळ करायचं असल्यामुळे. कारण जरा दाट रस्सा होतो, ते थोडं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. तर हे पण आपण आता भाजून घेऊया. थोडंसं लाल तिखट टाकते कलर येण्यासाठी बरं का. लाल तिखट आणि अंबारी लाल तिखट जे असतं ना ते टाकलं की आपल्या भाजीला जरा कलर येतो. कलर येण्यासाठी थोडंसं तिखट टाकले मी, लाल तिखट अंबारीचं. आणि त्याच्यानंतर उसळीसाठी आपल्या घरातला जो काळा मसाला असतो ना, काळं तिखट, तर ते सुद्धा मी टाकते चवीला. तुम्हाला तिखट जसं हवं असतं ना तसं तुम्ही त्या प्रमाणात टाकून घ्या. तर इथे छानपैकी आपले सर्व मसाले ना आता भाजून झालेले आहेत बघा. टमाटरसुद्धा छानपैकी मॅश झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ उसळ. स्वच्छ धुवून कोणी भाजून घ्यायचं, उसळ स्वच्छ धुवून भाजून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकलेली. तर बघा, उसळ टाकून घेतली आणि आपण रस्स्याची उसळ करणार असल्यामुळे आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता. मला थोडा दाटसर, एवढा मी पातळ नको, मला थोडंसं मध्यम मीडियममध्ये रस्सा पाहिजे होता म्हणून मी तेवढंच पाणी घेते, जेवढं पाहिजे तेवढं. मीठ तर आपण अगोदर टाकलंच होतं, पण बघा आता मीठ टाकले, पण तुमच्या चवीनुसार एकदा चेक करून नंतर मीठ वरतून टाका. आणि शेवटी टाकायची आहे ही अशी छान अशी कोथिंबीर.
तर बघा उसळीला कसा कलर आलाय छान असा आणि उकळीसुद्धा छान फुटते. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त रहा.